To write negation of compound statement, we will use De Morgan's law, negation of implication, and negation of biconditional. We will discuss these laws along with their examples. X plus 8 greater than 11 or y minus 3 equal to 6. To make this statement negative, first of all, we write the statement in symbolic form. First statement denoted by P and second statement by Q. Now the statement in symbolically form is P or Q. हे स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी डी मॉर्गन्स लॉ वापरायचा आहे. नाउ डी मॉर्गन्स लॉ इज लुक एट केअरफुली टू मेक निगेशन ऑफ पी और क्यू. पी और क्यू या फॉर्म मध्ये जेव्हा एखादं स्टेटमेंट असेल त्याला निगेटिव्ह करण्यासाठी दोन्ही स्टेटमेंट पी आणि क्यू दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करावी लागणार आहेत आणि ज्या ठिकाणी ऑर हे कनेक्टिव्ह आलेलं आहे त्याऐवजी ऑर रिप्लेस करून अँड या ठिकाणी लिहायचं आहे. नाउ फर्स्ट मेक द स्टेटमेंट निगेटिव्ह पी एक्स प्लस 8 ग्रेटर दॅन 11. या स्टेटमेंटचं निगेटिव्ह आहे एक्स प्लस 8 ग्रेटर दॅनच्या ऐवजी लेस दॅन ऑर इक्वल टू लिहावं लागेल. सेकंड स्टेटमेंट वाय मायनस 3 इक्वल टू आहे इक्वल टूच्या ऐवजी नॉट इक्वल टू 6 लिहावं लागेल. दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करून झाली. Now replace this connective or by and. Therefore, negation of the statement is x plus 8 is less than or equal to 11 and y minus 3 is not equal to 6. Look at the next example. 11 is less than 15 and 25 is greater than 20. Now, to make it negative, first of all, write it in symbolic form. First statement denoted by P and second statement denoted by Q. Now, the statement in symbolic form can be written as P and Q. Now, to make it negative, we have to use De Morgan's law. Now, what is De Morgan's law? फॉर द कनेक्टिव्ह अँड मागच्याच एक्झाम्पल प्रमाणे हा सुद्धा लॉ आहे. टू मेक द स्टेटमेंट निगेटिव्ह पी अँड क्यू वी कॅन राईट इट ॲज निगेशन पी और निगेशन क्यू. या ठिकाणी सुद्धा दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करायची आहेत आणि जो कनेक्टिव्ह आहे अँड तो रिप्लेस करायचा आहे ऑर नी. मीन्स फर्स्ट स्टेटमेंट 11 इज लेस दॅन 15 याचं निगेशन असेल 11 लेस दॅनच्या ऐवजी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 आणि सेकंड स्टेटमेंट 25 इज ग्रेटर दॅन 20. देअरफॉर 25 ग्रेटर दॅनच्या ऐवजी लिहावं लागेल लेस दॅन ऑर इक्वल टू 20. त्यानंतर जे कनेक्टिव्ह या ठिकाणी आलेला आहे अँड हा रिप्लेस करावा लागेल ऑर नी. देअरफॉर निगेशन बिकम्स 11 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 15 or 25 is less than or equal to 20. Now quadrilateral is a square if and only if it is a rhombus. Now let P, first statement quadrilateral is a square, second statement Q, it is a rhombus. Now the statement symbolically P double implies Q. या ठिकाणी जे कनेक्टिव्ह आलेलं आहे ते डबल इम्प्लिकेशन आहे त्यालाच आपण बायकंडिशनल सुद्धा म्हणू शकतो. निगेशन ऑफ बायकंडिशनल साठी चा रूल या पद्धतीने आहे. निगेशन ऑफ पी डबल इम्प्लाइज क्यू. तर रूल थोडासा मोठा वाटतो पण सोपा आहे. अतिशय सोपा असा रूल आहे. दोन ब्रॅकेट लक्षात ठेवायचे. फर्स्ट ब्रॅकेट फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट. सेकंड ब्रॅकेट पहा सेकंड स्टेटमेंट ॲज इट इज अँड निगेशन ऑफ फर्स्ट स्टेटमेंट. ज्या पद्धतीने हा रूल लिहिलेला आहे स्टेप बाय स्टेप आपण सेम कॉपी करणार आहोत आणि दिलेली स्टेटमेंट 4 ठिकाणी इथे लिहायची आहे. Now first P. P as it is. Quadrilateral is a square. दिलेलं स्टेटमेंट ॲज इट इज इथे लिहा. Quadrilateral is a square. त्यानंतर आहे कनेक्टिव्ह अँड. अँडच्या ऐवजी मी बट यूज केले तर काही हरकत नाही. अँडही वापरू शकतो बटही वापरू शकतो. ओके इथे मोर करेक्ट जे वाटलं ते आपण यूज केलेलं आहे. देन निगेशन क्यू. सेकंड स्टेटमेंटचं निगेशन करायचं आहे. सेकंड स्टेटमेंट आहे इट इज अ रोम्बस त्यामुळे त्याचं निगेशन होईल इट इज नॉट अ रोम्बस. ओके फर्स्ट ब्रॅकेट कम्प्लीट झालेला आहे. नाव द कनेक्टिव्ह इज ऑर त्यामुळे इथे ऑर पुटअप केले. सेकंड ब्रॅकेट क्यू ॲज इट इज. सेकंड स्टेटमेंट आहे इट इज अ रोम्बस. इट इज अ रोम्बस म्हणण्याच्या ऐवजी क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस असं म्हणायचं आहे. त्यानंतर परत अँड. ओके इथे मी अँडच्या ऐवजी बट वापरले. दोन्ही पण करेक्ट आहेत. निगेशन ऑफ पी. ओके फर्स्ट स्टेटमेंट आहे क्वाड्रिलॅटरल इज अ स्क्वेअर. याचा निगेशन होईल क्वाड्रिलॅटरल इज नॉट अ स्क्वेअर. या ठिकाणी क्वाड्रिलॅटरल हा शब्द ऑलरेडी इथे घेतलेला आहे त्यामुळे मी इथे इट घेणार आहे. इट इज नॉट अ स्क्वेअर. दॅट्स इट. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. ऑल नॅचरल नंबर्स आर होल नंबर्स. सिंपल स्टेटमेंट आहे इथे कोणताही कनेक्टिव्ह नाही आहे अँड वी नो दॅट टू मेक इट निगेटिव्ह वी सिम्पली यूज अ वर्ड NOT मीन्स नॉट ॲट प्रॉपर प्लेस. दिलेल्या स्टेटमेंटमध्ये प्रॉपर प्लेसवरती जर नॉट पुटअप केला स्टेटमेंट निगेटिव्ह होऊन जाईल. बट या ठिकाणी जो वर्ड आलेला आहे ऑल याला इग्नोर करता येणार नाही. ऑल हा क्वांटिफायर आहे. लॉजिकमध्ये 2 क्वांटिफायर्स दिलेले आहेत ऑल आणि सम. स्टेटमेंट निगेटिव्ह करण्यासाठी ज्या स्टेटमेंटमध्ये ऑल आलेला असेल तो रिप्लेस करावा लागेल सम. मीन्स ऑलच्या ठिकाणी लिहावं लागेल सम आणि सम असेल तर ऑल. तर या पद्धतीने स्टेटमेंट निगेटिव्ह करता येईल. मीन्स स्टेटमेंट होईल सम नॅचरल नंबर्स आर नॉट होल नंबर्स. ठीक आहे. ऑल रिप्लेस केलाय सम आणि या ठिकाणी नॉट हा वर्ड या ठिकाणी पुटअप केलेला आहे. देअरफॉर वी गेट द निगेशन ऑफ स्टेटमेंट. For some x union such that x minus 17 is less than 20. Now it is a simple statement and we know how to make the simple statement negative. But here there is a quantifier for some. ओके मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे सम. या एक्झाम्पलमध्ये जो क्वांटिफायर आलेला आहे सम. सम सिम्बॉलिकली या पद्धतीने लिहितात आणि ऑल लिहिण्यासाठी हे सिम्बॉल वापरतात. निगेशन करण्यासाठी
ज्या ठिकाणी सम आहे तो रिप्लेस करून ऑल लिहायचा आहे, ज्या ठिकाणी ऑल असेल त्या ठिकाणी सम. ओके, तर हे एक्झाम्पल आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल. देर देर इज सम एक्स इन एन. ओके, तर समच्या ऐवजी ऑल. फॉर ऑल एक्स इन एन सच दॅट. पुढचं जे इक्वेशन आहे, इक्वेशन कसं निगेटिव्ह करायचं हे आपल्याला माहिती आहे. एक्स मायनस 17 इज लेस दॅन. ओके, लेस दॅन रिप्लेस करून कोणता सिम्बॉल तिथे पुटअप करावा लागेल? येस, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 20. दॅट्स इट. Now next example is, if it is raining, then we will go and play football. Now look at this statement carefully. There are two connectives. First is if then, and next is and. Means there are three statements P, Q, and R. Okay, P, first statement P is it is raining. Q, we will go, and R, we play football. Now symbolically या स्टेटमेंटला लिहिण्यासाठी P implies, okay, P implies हा जो पार्ट आहे ब्रॅकेट दिलेला हा आहे आपला सेकंड स्टेटमेंट. ओके, सेकंड स्टेटमेंट आहे इथे Q and R. Okay, means our statement symbolically written as P implies Q and R, and we have to make negation of this implication using the rule of negation. Okay, negation of P implies Q अतिशय सोपा रूल आहे. फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, सेकंड स्टेटमेंट निगेटिव्ह करायचं आहे. ओके, त्यानंतर जे साईन आहे इम्प्लिकेशन हे रिमूव्ह करून लिहावं लागेल अँड. ओके, जो सेकंड पार्ट आहे तो पाहूया. निगेशन ऑफ सेकंड स्टेटमेंट, निगेशन ऑफ क्यू अँड आर. ठीक आहे, या एक्झाम्पलमध्ये हे सेकंड स्टेटमेंट आहे, याला निगेटिव्ह करण्यासाठी डी मॉर्गन्स लॉ यूज करूया. देअरफॉर इट बिकम्स निगेशन ऑफ क्यू. दोन्ही स्टेटमेंट निगेटिव्ह करायचे आहेत आणि अँड रिप्लेस करून ऑर. ओके, सिम्पली या मेथडने सेकंड स्टेटमेंट निगेटिव्ह होईल. देअरफॉर negation of P implies Q and R, it is equal to P as it is. Okay, P as it is, then connective and negation of second statement. Negation of second statement is negation Q or negation R. ओके, हेच आपल्याला आता शब्दांमध्ये सुद्धा सांगावं लागेल. P means first statement, negation Q means negation of second statement or negation of third statement. Therefore, negation of the statement become it is raining. Okay, P, it is raining, and negation of Q means we will not go. Okay, or negation of R, not play football. Therefore, its negation is it is raining and we will not go or not play football. That's it.